ओम नमो नारायण. तर मित्रांनो, उद्या 6 एप्रिलला गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा एक हिंदू धर्माचा अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तांपैकीच एक मुहूर्त असणारा हा गुढीपाडवा हा सण आहे. आणि ह्या गुढीपाडव्याला आपण अनेक महत्त्वाचे शुभ कार्य करतो आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भरभराट येते. परंतु मित्रांनो, आपण गुढी कशी उभारावी, त्याची पूजा कशी करावी याविषयी बऱ्याच आपल्या बांधवांना याची माहिती नसते. तर गुढी उभारताना त्याच्यामध्ये आपण स्वच्छ कापड घ्यायचं आहे. हे स्वच्छ कपडे घ्यायचे आहे. कापड, साडी घ्या, चोळी घ्या, कोणतंही नवीन कापड घ्यायचं आहे, जे धुतलेलं नाही, वापरलेलं नाही असं कापड घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक घाटी घ्यायची आहे, जी साखरेपासून बनवतात, साखरेच्या पाकापासून बनवतात. त्यानंतर एक भांड घ्यायचं आहे, नवीन भांड घ्यायचंय किंवा तांब्याचं भांड घ्यायचंय. ते तांब्याचं भांड त्याच्यावर उपडं टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कडुलिंबाची पानं घ्यायची, त्याला फुलं आलेली असली पाहिजे, त्याला मोहर आलेला असला पाहिजे, अशी ती पानं घ्यायची आहेत. त्याच्यानंतर आपण एरंडाचे पानं सुद्धा याच्यामध्ये वापरतो आणि त्याची विधिवत अशी पूजा करतो. आणि ही जी पूजा केल्यामुळे आपल्याला जे महत्त्वाचे, आपले जे उपयुक्त कार्य असतील ते तडीस जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा मुहूर्त आहे. आणि या मुहूर्ताच्या दिवशी आपण आपल्या मनातले सर्व शुभ कार्य आपण या दिवशी उरकायला काहीच हरकत नाही, करायला काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे तुमचा याच्यामध्ये फायदाच होणार आहे, तुमची भरभराट होणार आहे. त्यानंतर तुम्ही ही गुढी जी आहे त्या गुढीच्या जो दिवा लावता गुढीच्या भोवती, त्या गुढीच्या जवळ जो दिवा लावता त्याच्यामध्ये तुम्ही लवंग टाकायची आहे. आणि ती लवंग आपण मनोभावे गुढीला नमस्कार करून ती लवंग त्या दिव्याच्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकायची आहे. त्याच्यामुळे तुमच्या ज्या मनोकामना असतील त्या मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यानंतर तुम्ही जे कडुलिंबाची पानं त्याच्यावरती अडकवलेली आहेत आणि ती जी कडुलिंबाची पानं जी अडकवलेली आहेत ते पानांचा आपण आपल्या धान्यामध्ये उपयोग करायचा आहे. संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर त्या धान्यांमध्ये ते कडुलिंबाचे पानं तुम्ही जतन करायचे, त्याच्यात पुरून ठेवायचे आहेत. त्याच्यामुळे तुमचं जे धान्य आहे ते जास्त दिवस टिकण्यास, त्याला कीड लागण्यापासून बचाव करण्यासाठी ती पानं अत्यंत उपयुक्त अशी असतात. त्यांपैकीच 2 पानं आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. जिथं आपला पैसा असतो, संपत्ती असते, लक्ष्मी असते, अशा ठिकाणी ती 2 पानं ठेवायची आहेत आणि ते मनोभावे ठेवायचे आहेत. मनात आपल्याला जी मनोकामना आहे ती मनोकामना आपण मनातल्या मनात म्हणायची आहे आणि त्यानंतर ती पानं ठेवायची आहेत. याच्यामुळे तुमच्याकडे संपत्तीची भरमार होईल. तुमच्या ज्या मनोकामना असतील, तुमची जी आर्थिक कमकुवतपणा असेल, तो कमकुवतपणा दूर करण्यासाठी अत्यंत गुढीपाडवा हा सण अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा असा सण आहे. याच्यामुळे तुमची भरभराट नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन विषयासह लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.